हाय, मी तेजल. आज मी व्हिडिओ बनवत आहे पर्पल ॲपसाठी. पर्पल ॲपसाठी म्हणजे मी पर्पल ॲपवरनं काही मेकअप प्रोडक्ट्स मागवले आहेत. काही मी खूप आधी मागवले होते आणि काही मी आता 2 दिवसापूर्वी मागवले आहेत. मला ते मी अजून यूज केलेले नाहीत, तर त्याचे रिॲक्शन, त्या कसे आहेत, ते प्रोडक्ट काय आहे, हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आताच मी हेअर वॉश करून आली आहे आणि माझ्याकडे माझा सुंदरसा क्यूट बॉक्स आहे. ज्यात मी ते पर्पलचं सामान ठेवलं आहे. एक एक करून मी तुम्हाला शो करत जाईल. बघूया काय रिझल्ट येते. ओके, तर फर्स्ट मी माझा फेस पूर्ण क्लीन केलेला आहे. माझ्या फेसवर आता काहीच नाही आहे, एकदम क्लीन फेस आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते प्रोडक्ट्स. यात भरपूर काही प्रोडक्ट आहेत. हे मी सगळे वापरून आज काय आपल्या चेहऱ्यामध्ये फरक येतो हे बघणार आहे. तर सगळ्यात आधी मी फेस क्लीन केल्यानंतर स्किन ग्लो फेस सिरम गुड वाईफ्सचं व्हिटॅमिन C आणि B3 हे यूज करणार आहे. हे सिरम आहे, हे मी आधीही यूज केलं आहे, त्यामुळे मी हेच मागवलं. काही ड्रॉप्स आपल्या फेसवर लावून घ्यायचे. खूप प्रकारचे वेगवेगळे असे सिरम बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या प्रॉब्लेम्सनुसार ते घेऊ शकता. मस्त वाळू द्यायचं आहे. आफ्टर फेस सिरम सुकेपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी हे आता नाही, बट आधी स्वीस ब्युटीचं कन्सिलर पर्पलवरनं मागवलं होतं. आज मी हे यूज करणार नाही आहे, बट खूप छान प्रोडक्ट आहे. आपल्या अंडर आईजला खूप चांगलं कन्सील करतं. इथेही आपलं डार्क असतं पिगमेंटेशन, इथे 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 नोजजवळ, हे सगळं हाईड करतं. ऑरेंज करेक्टर, इनसाईडचा ऑरेंज करेक्टर आणि स्विस ब्युटीचं हे कन्सिलर माझ्या स्किनवर प्रॉपर जातं. आणि एक हे NY बे, हे मला वाटतं हे पर्पलचाच ब्रँड आहे. हा बाकी कुठे मिळत नाही जेवढी मला माहिती आहे. हा सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर आहे. हा मी खूप आधी मागवलेला बीच शेड आहे, संपत आला तो, म्हणून मी आता मॅबेलिनेचा मागवला आहे. सनबीच मागवला आहे. तो मी आज ट्राय करणार आहे. तर आता आफ्टर फेस सिरम निव्हियाचं मॉइश्चरायझर लागते. हे फ्री आलेलं मला आणि मी निव्हियाचंच यूज करते ॲक्च्युली, सो मी तेच यूज करते. आता चांगला आपण फेसवरती लावून घेऊया. मॉइश्चरायझर लावून चांगला मसाज करून घ्यायचा फेसला. आय नो बाहेरचे आवाज आहेत थोडे, प्लीज इग्नोर. हे वाढू दे, तोपर्यंत मी दुसऱ्या प्रोडक्टबद्दल सांगते. NY बेचीच मी पर्पल ॲपवरनंच लिपस्टिक मागवली होती. डार्क रेड, खूप ब्युटिफुल असा कलर आहे हा, खूप छान दिसतो. ही मी आज लावणार आहे, तुम्हाला दाखवते. मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन. हे सनस्क्रीन मी मागवलं आहे लॅक्मे 925 सन एक्सपर्ट टिंट हिंट. या आधीही मी हे यूज केलं आहे लॅक्मेचं, बट ते टिंट हिंट नव्हतं, ते नॉर्मल होतं. हे टिंट हिंट सनस्क्रीन SPF 50 आहे. सो हे मी आता ट्राय करणार आहे. ह्याच्या आधी जस्ट आधी मी डॉट अँड कीचं यूज करत होती, तेही खूप सुंदर आहे. त्याआधी मी लॅक्मेचं सिम्पलवाला यूज करत होती, बट मी आता पुन्हा एकदा लॅक्मेवर आले. लॅक्मे 925 जेव्हा मी यूज करत होती नॉर्मलवाला, ते खूप छान होतं. डॉट अँड की नो डाऊट खूप सुंदर आहे, बट ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं आणि हे थोडं स्टिकी क्रीमी फॉर्ममध्ये येतं. सो मला क्रीमी हवी ट्राय करायचं होतं, सो मी परत हे 925 मागवलं आहे. फक्त टिंट हिंटवाला मागवलं आहे. सो आपण चेक करूया. ओके, तर मला वाटतं ह्याच्यामध्ये डिफरन्स असाच आहे की स्मेल, वाव, खूप सुंदर स्मेल येतं. आणि डिफरन्स असा आहे की स्मेल त्यालाही होता, बट ह्याचा कलर तुम्ही पाहू शकता थोडासा डिफरंट आहे. तो व्हाईटिश होता थोडा, आणि हा असा थोडा क्रीमिश आहे. ओके, इथे खाली आरसा आहे, सो मी बघू शकते त्यात.
लिक्विड आणि क्रीममध्ये मला ॲक्च्युली दोन्ही आवडतात. मला जेव्हा मी डॉट अँड की लावत होती वॉटरी, तोही खूप छान होता आणि हाही खूप छान वाटतो मला, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो ओके, सो सनस्क्रीन आपला लावून झाला आहे. एक टोनर मागवलेलं मी गुड अँड वाईब्सचं, जे मी आता नाही लावलं आहे, बट हेही खूप सुंदर आहे. कुकुंबर आहे, कुकुंबरचं आहे. सो हेही मी यूज करणार आहे. नेक्स्ट पॉन्ड्स बीबी क्रीम. पॉन्ड्स बीबी क्रीम मागवले आहे. ही आहे नॅचरल शेडमध्ये. ह्यामध्ये 2 शेड होते. इबोरी शेड होता जो जास्त ब्राईट होता आणि हा नॅचरल आहे. सो मी गव्हाळ असल्यामुळे नॅचरल मला ओके वाटलं, सो मी नॅचरल मागवलं. हे मी ट्राय करण्यासाठी मागवलं. मी आधी पॉन्ड्सचे कोणतेच प्रोडक्ट यूज केले नाही आहे. हा आणि पॉन्ड्सचा मी नॅचरल ग्लो फेस पावडर हे मागवलं आहे. सो हे दोन्ही मी पॉन्ड्सचे मागवले. आता बघूया पॉन्ड्सने, फर्स्ट टाइम मी पॉन्ड्स ट्राय करते कसं वाटतं. सो फर्स्ट हे बीबी क्रीम, इन्स्टंट स्पॉट कव्हरेज प्लस लाईट मेकअप ग्लो. इथे मी काही ड्रॉप्स बीबी क्रीमचे घेतले, मी माझ्या फेसवर लावते. मला हा नॅचरल असून पण थोडा डार्किशच वाटतोय, बट मी खूप कमी लावते त्यामुळे काही इश्यू नाही येणार. छान आहे, नो डाऊट. खूप असं क्लिअर वाटतंय. आय थिंक सनस्क्रीन लॅक्मेचं लावल्यावरच एकदम असं क्लिअर फेस वाटायला लागला. प्लस बीबी क्रीम डेली यूजसाठी फाउंडेशन, कन्सिलर याहून गुड मला वाटतं आपण बीबी क्रीम, सीसी क्रीम असंच काहीतरी यूज करू शकतो. ओके, बीबी क्रीम लावल्यावर आता जे मी तुम्हाला दाखवलं होतं मॅबेलिनचं सन बीच 310, ती वाली शेड मी ट्राय करते आहे फर्स्ट टाईम. ॲक्च्युली बाकीचं पण फर्स्ट टाईम आहे, जे मी आधी दाखवलं फक्त काही 2-3 गोष्टी. हा खूप ॲक्च्युली मी वॉर्म न्यूड असा मागवते, बट मला डार्क वाटतोय. ट्राय करूया. आय थिंक राईट शेड आहे, परफेक्ट माझ्या कलरची वाटते मला. आय थिंक परफेक्ट आहे, नो डाऊट, चांगलीच वाटते. पॉन्ड्सचा नॅचरल ग्लो फेस पावडर आहे, बट मला वाटतं फेस पावडर हा मेकअप करतो, फाउंडेशन, कन्सिलर तेव्हा यूज केली तर जास्त बेटर आहे. आता मी नाही यूज करत, मी तुम्हाला फक्त दाखवते. नॅचरल बीबी ग्लो, ओके, खूप सुंदर स्मेल आला यातून. वाव, असं त्यामध्ये 2 असे शेड होते. पिंक होतं, पिंक पावडर अँड नॉर्मल. ही नॉर्मलवालीच मागवली नॅचरल बीबी ग्लो, आणि एक पिंक ग्लो होता. पिंक ग्लो नाही यूज केला बिकॉज ते जास्त पिंक वाटेल. सो आता ऑलमोस्ट सगळं झालं आहे राऊंड. मी आधी पर्पल ॲपवरनंच हे ब्लू हेवनचा मस्कारा मागवला होता, तो आता मी लावते. डेली डेसाठी इतका मेकअप पुरेसा आहे. रोज काही आपण हेवी मेकअप करतो असं मला नाही वाटत, आणि कुणालाच आवडतही नाही ते. NYBayचं मी आता लायनर मागवलं आहे. हे लायनरही मला ट्राय करायचं आहे. मस्कारा मी आधी लावला, मस्कारा सुकल्यावर हे आपण ट्राय करूया. तोपर्यंत लिपस्टिक आपण लावूया, जी NYBayची मी आधी मागवलेली पर्पलवरून. खूप सुंदर आहे, मी यूज करते. बोटावर थोडीशी जी लिपस्टिक आपण पसरवलेली राहिली आहे तीच आपण चिक्सवर लावूया.
ओके, तर हे लायनर मला वाटतं सगळ्यामध्ये मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट लायनरचीच होती आणि तेच मी विसरली आणि आता लावते. बट तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे, केवढा आहे हे छोटूसा आय थिंक हे काहीतरी 90-100 रुपीजच आहे. ते मी जस्ट ट्रायसाठी मागवलं आहे. सो या, लेट्स ट्राय. नोक खूप जास्त त्याची टीप खूप जास्त छोटी आहे, म्हणजे खूप स्मॉल. माझे डोळे खूप मोठे आहेत. बट नाईस, लगेच सुकलाय आणि खूप छान इफेक्ट आलाय. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. वाव, म्हणजे मी तुम्हाला सांगेन पर्पलला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. पर्पलमध्ये NY बे ह्यावाल्या ब्रँडला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. खूप स्वस्त यांचे प्रोडक्ट असतात. आता ह्याच्या मी लायनर, लिपस्टिक, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट आणि अजून काही मागवलं असेल. बट हे 3 प्रोडक्ट आता सध्या माझ्या हातात आहेत. हे 2 प्रोडक्ट मी आधी मागवलेले. नो डाऊट खूप छान आहे, खूप छान. लिपस्टिकही मला खूप आवडते. कॉम्पॅक्टही मी वापरून अख्खा संपवलं आहे. आणि आता हे लायनर खूप छोटं आहे, खूप स्वस्त आहे, अंडर 100 रुपीज आहे. बट इफेक्ट खूप सुंदर आहे, खूप लगेच स्मूथ. माझ्याकडे इनसाइडचं पण लायनर आहे, त्याला सुकायला खूप टाईम जातो असं मला वाटतं. हे NY बेचं स्मॉल टायनी, एकदा ट्राय करून बघा, खूप सुंदर आहे. लगेच सुकतं, लगेच एकदम स्मूथ. मी तुम्हाला जवळून शोधते. खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे मी माझे सगळे पर्पल ॲपवरनं मागवलेले प्रोडक्ट तुम्हाला यूज करून दाखवले आहेत. कसे वाटतात तुम्ही मला सांगा. तुम्ही यातलं काय यूज करता हे मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहीन. थँक्यू.